हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हा व्हिडिओ असणार आहे आउटफिट फ्रॉम स्क्रॅच एपिसोड नंबर 2. तर आपण पूर्ण सिरीजच करतोय आणि सिरीजचं नाव आहे फ्रॉम स्क्रॅच टू फॅब. तर ह्या सिरीजचा हा असणार आहे सेकंड एपिसोड आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ह्या आउटफिट बद्दल. मला माहिती आहे तुम्ही सर्वांनी मला इतके मेसेजेस केले, मला रिक्वेस्ट केली, मला कॉमेंट्स आले की आउटफिट कुठून आहे, व्हिडिओ बनव, डिटेल्स सांग, सगळं सांग, लिंक दे. गाईज, मी लिंक नाही देऊ शकत कारण हा आउटफिट फ्रॉम स्क्रॅच आहे. हा आउटफिट मी झिरो पासून बनवलाय. तर मला सर्वांना तुम्हाला सगळं सांगायचंय, सगळी प्रोसिजर दाखवायची आणि मी सगळी प्रोसिजर शूट सुद्धा केली आहे. तर आपण व्हिडिओ आता स्टार्ट करू. 1 मिनिट, मला एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओवरती, माझ्या व्लॉगवरती इतकं प्रेम दाखवलं, इतका सपोर्ट दाखवला आणि तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ इतका आवडला. तुम्ही मला कॉमेंट्स केला, मला डिटेल्स विचारली, माहिती विचारली. मला तुमच्या सर्वांसोबत बोलायला इतकं छान वाटलं. काहींनी मला सांगितलं की शिलाई महाग पडली किंवा काय पडलं आणि मला सगळ्यांना एवढंच बोलायचं की थँक्यू सो मच. तुम्ही इतकं छान मला सपोर्ट करताय, तर असंच सपोर्ट करत राहा आणि मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ बनवेल. तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. सो ॲज युजल तुम्हाला माहितीच आहे की पहिली प्रोसिजर असते आउटफिट काय बनवायचे हे शोधण्याची, आपल्या आउटफिटसाठी एक इन्स्पिरेशन शोधण्याची. ऑब्व्हियसली बिईंग अ पिंटरेस्ट गर्ली, मी गेले पिंटरेस्ट वरती आणि मी थोडं सर्च करायला लागले आणि माझ्या डोक्यात पहिली इमेज जी सेट झाली ती होती ही. आय नो इमेज खूप डिफरंट आहे, म्हणजे तुम्ही 100% डिफरंट आहे बोलले तरी मी ऍग्री करेन. ही इमेज घेऊन मी आउटफिट बनवलं. ऍक्च्युली माझ्या डोक्यात एवढंच होतं की ह्याचा जो अप्पर बेस आहे, म्हणजे जो ब्लाउज पॅटर्न आहे, तो मला माझ्या ड्रेससाठी अप्पर साइड हवी होती. आता पहिली गोष्ट मला तुम्हाला ही सांगायला आवडेल की मी लास्ट टू लास्ट इयर म्हणजे दिवाळी 2023 मध्ये हा आउटफिट बनवला होता, जो की होता आउटफिट फ्रॉम स्क्रॅच. पण हा खूप सिम्पल ड्रेस बनवला होता मी, आणि मी हे डोक्यात ठेवून ड्रेस बनवला होता की मला लॉंग टर्म यूजला हवा. मी फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवून आउटफिट बनवला की आपल्याला आउटफिट असा बनवायचा आहे की तो मला इयरली काही फंक्शन्सला घालता येईल. काय वेळेस काय होतं, मी जर लेहंगा बनवला किंवा एखादा आउटफिट बनवलं, ते खूप जर लाऊड झालं तर ते बाकी वेळेस मला युजफुल नाही होत, ते आउटफिट असंच पडून राहतं. तर मला असा ड्रेस बनवायचा होता की जो मला पुढेही यूज करता येईल. जसे की मी हा ड्रेस बनवला होता रेड कलर मध्ये. हा ड्रेस सर्वांना इतका आवडतो, मला सुद्धा इतका आवडतो, कारण हा ड्रेस मला कुठेही घालता येतो. नवरात्री असू दे, गणपती असू दे, किंवा मला कुणाच्या घरी पूजायला जायचं असेल, हा ड्रेस एकदम परफेक्ट आहे. म्हणजे हा ड्रेस एकदम सिम्पल पण नाही आणि खूप जास्त एक्स्ट्रा पण नाहीये. तर ही इन्स्पिरेशन ठेवली होती मी डोक्यात. तर मला असंच काहीतरी बनवायचं होतं ह्या वेळेस पण. तर मी ही इन्स्पिरेशन घेऊन गेले फॅब्रिक आणायला, जी की आपली फर्स्ट स्टेप असते आउटफिट बनवण्यासाठी. तर ॲज युजल तुम्ही जर आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीये मी फॅब्रिक शॉपिंग करते फक्त फॅब्रिक वर्ल्ड मधून, जे की आहे चितळेच्या अपोजिट तुळशीबाग रोडला. फुल ऍड्रेस इकडे, थँक मी लेटर. तर मी माझ्या बहिणींसोबत गेले आणि मी फॅब्रिक बघायला लागले. फर्स्ट गोष्ट जी माझ्या डोक्यात होती, मला कलर हवा होता ब्राऊन. तर मी तिथं ब्राऊन मध्ये फॅब्रिक बघायला लागले. मी जॉर्जेट पाहिलं, मी सिल्क पाहिलं, मी सॅटिन पाहिलं, मी ऑर्गेन्झा पाहिलं. पण ह्यापैकी मला कोणतंही फॅब्रिक असं. एक मिनिट, माझ्या डॉगला मी बाहेर सोडते. सो सॉरी गाईज, आय एम बॅक. तर मी तिकडे फॅब्रिक बघायला लागले आणि माझ्या डोक्यात होतं ब्राऊन कलर. तर मी ब्राऊन कलरचे सगळे फॅब्रिक्स बघितले आणि एक असतं ना की आपण फॅब्रिक बघितले की आपल्या असं डोक्यात फिट होते की वाव, ह्याचा ड्रेस खूप छान बनेल, आपण हेच फॅब्रिक घ्यायचं. तर मी असे खूप सारे फॅब्रिक बघितले आणि त्यातलं मला कोणतंच फॅब्रिक असं मनात नाही बसलं. त्यानंतर कॉर्नरला एक सेक्शन होतं जिथे की फॅब्रिक थोडे वेगळेच होते, ते असे शाईन आउट करत होते. तर मी त्या सेक्शन मध्ये गेले आणि मी थोडे कलर्स बघितले आणि ते फॅब्रिक खरंच खूप छान होतं. मऊसर होतं, कडक नव्हतं. म्हणजे जर फॅब्रिक थोडंसं मऊसर असेल तर त्याच्या प्लेट्स खूप छान दिसतात. फुगणार असेल तर त्याला प्लेटिंग एवढं नाही का फुगतं ते कुठून पण, जसं पाहिजे नसेल तसं ते. हे मी कोणताही फॅशन डिझायनिंग कोर्स केलेला नाहीये, मी कुठलाही प्रोफेशनल कोर्स केलेला नाहीये. हे मी थोडं रिसर्च करून इकडे तिकडे बघून बनवते. तर तुम्ही जर मला कोणी प्रोफेशनल समजत असाल तर आय एम सो सॉरी गाईज. मी हे माझ्या मनाने बनवते. तुम्ही सगळ्यांनी मला व्हिडिओ रिक्वेस्ट केला म्हणून मी व्हिडिओ बनवते. तिकडे त्या सेक्शन मध्ये मी फॅब्रिक बघितलं आणि त्यातलं मला एक फॅब्रिक खूप खूप जास्त आवडलं, जे की ब्राऊन कलर मध्येच होतं. ते फॅब्रिक मी काढलं आणि मी ते जो सूत बघितलं. आणि पहिली गोष्ट, जेव्हा पण मी कोणतं फॅब्रिक घेते तर पहिली गोष्ट मी जी करते ती करते, कॅमेरा ऑन करते आणि फॅब्रिक माझ्या इथून इथपर्यंत असं लावून बघते. आता काही वेळेस काय होतं, आपल्या इंडियन स्किन टोनला काही कलर शॅडो बॅक करतात आणि काही कलर आपल्याला ग्लो देतात.
तर काही कलर मध्ये आपली स्किन थोडी डल दिसते, आपण थोडेसे काळसर दिसतो, डार्क सर्कल डार्क दिसतात, मंकी पॅच म्हणजे इथला जो एरिया आहे तो डार्क दिसतो. तर त्यासाठी मी फॅब्रिक घेतलं, जे इथे लावून बघितलं आणि ते फॅब्रिक मध्ये माझी स्किन खरंच छान दिसत होती. तर मी ठरवलं हा कलर मला घ्यायचा आहे. तर मी तिथे जे दादा होते त्यांना सांगितलं की मला 8 मीटर फॅब्रिक हवंय. त्याचं माझं कॅल्क्युलेशन असं होतं की 5 मीटर फॉर ड्रेस, 2 मीटर फॉर पॅन्ट्स अँड 2 मीटर फॉर दुपट्टा. दुपट्टा मला सेम फॅब्रिक मध्येच हवं होतं, मला ऑर्गेन्झा नेट किंवा दुसऱ्या फॅब्रिक मध्ये नको होतं. माझ्या डोक्यात हेच होतं की मला एक कोट सेट किंवा एक सूट कसा असतो एकाच फॅब्रिक मध्ये, मला तसंच काहीतरी बनवायचंय. तर मग मी त्यांना सांगितलं की मला हे फॅब्रिक तुम्ही 8 मीटर्स मध्ये द्या. मग त्यांनी काउंट केलं आणि ते फॅब्रिक होतं फक्त 5 मीटर. आणि मी खूप जास्त त्या दुकानात फिरल्यानंतर ना मला ते फॅब्रिक आवडलं होतं. मला असं झालं की यार काय असं. मग नंतर म्हणले ठीक आहे चलो, नाही का. माझी दीदी म्हणली अगं किती कलर आहे, दुसरा कोणता तरी बघ. मग त्याच्यातच एक ब्राऊन आणि पर्पल, ब्रिंजल कलर असतो ना आपला, एक लाईट पर्पल असतो पण तो थोडा डार्कच असतो, तर तसा एक कलर होता. तो कलर मी काढला आणि मला असं वाटलं की आता हा मला सूट नाही करणार, कारण हा थोडा मला वाटलं कूल टोन मध्ये, कारण मला जास्त वॉर्म कलर्स आवडतात आणि आय थिंक मला सूट होतात, आय डोंट नो, पण मला असं वाटतं की सूट होतात. तर मी तो कलर काढला आणि मी ऍज युजल कॅमेरा ऑन केला आणि मी लावला. त्यामध्ये पण माझी स्किन छान दिसत होती, ग्लो करत होती. तर मी ठरवले की मला हाच कलर घ्यायचा. पण मी ते फॅब्रिक काहीतरी 8 मीटर पूर्ण फॅब्रिक घेतलं. त्यानंतर सेकंड स्टेप होती लेसेस. तर लेसेस साठी मी फर्स्ट स्टॉप गेले रविवार पेठमध्ये. रविवार पेठमध्ये मीरा दत्तारचा दर्गा आहे, त्याच्याच बॅक साइडला जो स्ट्रेट एक रोड आहे जिथे की ज्वेलरीची पूर्ण लाईन आहे, तिथेच राईट साइडला, आता मला शॉपचं नाव नाही माहिती, आय एम सो सॉरी गाईज, मी शॉपचं नाव लक्षात ठेवायला विसरले त्यावेळेस, पण मी नेक्स्ट टाइम नक्की लक्षात ठेवल. तर त्या शॉप मधून मी घेतला एक मोठा लेसचा बंडल, जो की मला पडला 300 रुपीज, 350 आय गेस, 350 रुपीजला. जी की आहे ही लेस. ह्या लेसचा बंडल मला पूर्ण पडला 350 मध्ये, पूर्ण, जो की असतो 9 to 9.5 मीटर्स पूर्ण ड्रेसला आपल्याला युजफुल होतो. तर हा पूर्ण बंडल मी घेतला त्या शॉप मधून. त्या शॉप मधून दुसरी लेस जी घेतली मी ती होती दिस वन थ्रेड वाली. ती लेस होती 250 ला 9.5 मीटर, म्हणजे पूर्णच बंडल. तो एक बंडल घेतला मी. आणि एक छोटी लेस होती जी की मी इथं मधी लावली, तुम्हाला दिसते की नाही आय डोंट नो, पण तुम्हाला इकडे स्लीव्हजला दिसते का. ही लेसचा बंडल मी घेतला 180 ला एक बंडल, तो पण होता 9.5 मीटर समथिंग. तर लेस झाली, फॅब्रिक झालं, त्यानंतर होतं टेलरला शोधणं आणि स्टिच कसं करायचं ह्याचं इन्स्पिरेशन शोधणं. तर मी जसं तुम्हाला पहिलं सांगितलं की माझ्या डोक्यात जी इमेज होती ही वाली, ह्याचा जो ब्लाउज सारखा जो पॅटर्न होता तो मला वरती हवा होता इथपर्यंत, आणि ह्याच्या खाली म्हणजे आपल्या बस्ट पासून खाली मला अनारकली ड्रेसचा जो फ्लो असतो, जी प्लेटिंग असती ती हवी होती. तर इथे माझ्या घराजवळच एक टेलर आहे, तर मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना मी सांगितलं की माझ्या डोक्यात अशी इन्स्पिरेशन आहे. पण तो जो फोटो मी दाखवला त्याचे स्लीव्स एवढेच आहेत, तर मला फुल स्लीव्स हवेत, तो एक चेंज होता. आणि सेकंड माझ्या डोक्यात असं होतं की इथे मी लेस लावावी. पण जेव्हा मी माझ्या दीदीला सांगितलं की लेस लावायचे, तर माझी दीदी जी आहे ती थोडं आरी वर्क म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, ज्यांना नसेल माहिती, हँडवर्क जे असतं मण्यांनी किंवा छोट्या ग्लासेसनी किंवा छोटे असे थ्रेड आणि सुईनी असं छोटं छोटं वर्क करतात, त्याला आरी वर्क बोलतात. आजकाल खूप ट्रेंडमध्ये ब्लाउजला करतात, ड्रेसला करतात. तर ती थोडंफार शिकली होती, ती प्रोफेशनल नाहीये, ती अशीच घरात थोडंफार आपण बघून करतो तसं करते, पण तिच्या स्किल अप टू द मार्क आहे. तर मी तिला सांगितलं की मला इकडे असा एक गोल पॅच हवाय राऊंड मध्ये आणि त्याच्या खाली मला ड्रेस हवाय. तर मी त्या टेलर कडून इकडे आखून दिलं. जेव्हा पण तुम्हाला आरी वर्क करायचं असेल तर टेलर तुम्हाला आखून देतात एक चॉकनी आउटलाईन, की तुम्ही वर्क कोणत्या ह्यानी करायचं, ते तुमच्या मेजरमेंटवर असतं. असं नाही की तुम्हाला गोल हवे तर तुम्ही गोल केले, तसं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मेजरमेंट्स द्यायला लागतात तुमच्या टेलरला, आणि त्याच्यानंतर तुमचा टेलर तुम्हाला सांगतो की कोणत्या ह्याच्यात वर्क करायचं. टेलरला मी मेजरमेंट्स देऊन ती आउटलाईन काढून घेतली. मग ऑनलाईन वर्कसाठी इन्स्पिरेशन बघायला लागले, पण मला एकतर खूपच लाऊड होतं, एकच खूपच सिम्पल होतं. मला माझ्या डोक्यात जसं होतं, किंवा माझ्या डोक्यात खरं तर काहीच नव्हतं, पण माझ्या डोक्यात थोडंफार जसं होतं तसं मला मिळत नव्हतं. मग मी माझ्या दीदीला सांगितलं की तू थोडं थोडं कर आणि जसं जसं चेंज करायचं किंवा जसं जसं ऍड करायचं मी तुला सांगते. मग माझ्या दीदी आणि मी
त्याच्यासाठी मी पण थोडी हेल्प करायला लागली. जे की सुईनी जे काम असतं ते मला येत नाही. मला फक्त स्टिकिंगचं काम येत होतं, म्हणजे जे की ग्लूनी करतात ते काम मला फक्त येत होतं. तर मी तिला म्हटलं की जे स्टिकिंगचं काम आहे, जे स्टोन आपल्याला स्टिक करायचे ते जे काम आहे ते मी करते. बाकी जे मण्या ववायच्यात, म्हणजे ज्या मण्या आपल्याला अशा सुईनी फॅब्रिक मध्ये थ्रेडनी करायच्यात त्या तू कर. मग तसं आम्ही दोघींनी स्टार्ट केलं. मग तिने आउटलाईन केली, त्यानंतर 2 आउटलाईन केल्या तिने, 3 तिने 4 लाईन्स केल्या. एक लाईन होती स्मॉल मनीची, दुसरी लाईन होती त्याला छोटे पाईप्स म्हणतात आय गेस, ग्लास पाईप्सची. त्यानंतर तिसरी लाईन होती परत स्मॉल मनीची, त्यानंतर होती परत ग्लासची. अशी 4 लाईन्स होत्या. त्याच्या खाली होते छोटे स्क्वेअर मिरर्स आणि त्याच्या खाली परत एक लाईन होती. आणि त्याच्यानंतर स्टोन्सनीच, म्हणजे मिरर स्टोन्स जे असतात त्यांनी असं फ्लॉवर सारखं डिझाईन केले. तुम्ही इथे बघू शकता जी आउटलाईन केली आहे. हे पूर्ण वर्क आहे, हे हाताने वर्क केलंय इकडे, हे बघा, हे पूर्ण हाताने वर्क केलंय. आणि मी दाखवलं पण असतं ते वर्क असं थ्रेडनी दिसतं, पण इथे स्टिचिंग आल्यामुळे मला तुम्हाला दाखवता नाही येणार. तर ते पूर्ण हाताने तिने ववलेले आहे. तर आम्ही वर्कचं काम स्टार्ट केलं. वर्क करण्यात आणि पूर्ण ड्रेस बनण्यात 20 to 25 डेज गेले असतील, त्यापेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा कमी पण असतील. कारण आम्हाला जास्त वेळ लागला वर्क करण्यासाठी. आम्ही रात्री 3-3 वाजेपर्यंत जागून करायचो, कारण आमच्यासाठी खूप नवीन होतं. त्याच आधी मी टेलरला माझं फॅब्रिक दिलं होतं, जे की होतं 8 मीटर्स. तर मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं की माझ्या डोक्यात जे होतं 5 मीटर फॉर ड्रेस, 2 मीटर फॉर दुपट्टा आणि 2 मीटर फॉर पॅन्ट्स. तर मी जेव्हा टेलरकडे गेले तर मी त्यांना माझे 3 ते 4 पॉइंट्स होते, जे की मला इम्पॉर्टंट ड्रेसमध्ये हवेच होते. सो ड्रेसच्या खाली काय घ्यायचं हा एक प्रश्न होता. माझ्या पहिले डोक्यात होतं लेगिन्स घ्यायची, पण कापड शिमरचं असल्यामुळे लेगिन्सचं अॅक्युरेट मॅचिंग भेटणं एक टास्क होतं. जरी भेटलं तर ते चिकट, ते असं अंगाला असं नाही का चिकट एकदम फिटिंग मध्ये नको हवं होतं, म्हणून मी कापडच घेऊन पॅन्ट शिवायचं ठरवलं. तर ही आहे पॅन्ट. ही पॅन्ट त्यांनीच मला शिवून दिली. ही एक सिगारेट पॅन्ट आहे. सिगारेट पॅन्ट मध्ये 2 पॅटर्न येते, एक लूज फिटिंग मध्ये असते आणि एक टाईट फिटिंग मध्ये असते. ही लूज फिटिंग मध्ये होते. तर रेडीमेड पण मिळते, पण मला मॅचिंग नव्हती मिळत. त्याच्यात एकदम पॉइंट टू पॉइंट कलर्स येतात, तर ती नाही मिळाली. म्हणून इथे बघा त्यांनी मला अशी फोल्ड करून 2 शिलाई आणि इकडे वेस्ट. आता इथे वेस्टला नॉड पण येते, पण त्यांनी मला इलास्टिक करून दिले, जे की कम्फर्टेबल आहे आणि घालायला इझी असतं. ॲज यू ऑल नो, इझी टू वेअर हे. त्यानंतर ना आहे आपला दुपट्टा. आता दुपट्टा काय असणार आहे, हे एक 2 मीटरचं फॅब्रिक आहे. त्याच्या 4 ठिकाणी मी लेस लावली आहे, सुंदर अशी, छान दिसते. 2 लेस आहेत, एक छोटी लेस इकडे थ्रेडची लेस आहे, जी की खूप मला आवडते आणि ट्रेंड मध्ये पण आहे मे बी. पहिली गोष्ट जी होती, मला माझा ड्रेस बस्ट पासून स्टार्ट हवा होता, कारण इथे जर फॅब्रिक जास्त असेल किंवा बस्ट लाईन पेक्षा खाली जर अप्पर बॉडीचा म्हणजे ड्रेसचा जो वरचा पार्ट असतो, जो की ब्लाउज सारखा असतो, त्याच्या खाली आपल्या ड्रेसचा फ्लो येतो, राईट. मग जो इथला पार्ट असतो तो मला थोडा एकदम अॅक्युरेट हिथून पाहिजे होता, थोडा पण खाली नव्हता पाहिजे. मी त्यांना ती एक गोष्ट सांगितली. दुसरी सांगितली, मला ड्रेस घेरदार हवा होता, खूप जास्त घेर हवा होता. कारण जर नॉर्मल ड्रेस आपण बघतो, जे की आपल्या शॉप्स मध्ये मिळतात अनारकली, तर त्याला जास्त घेर नसतो. म्हणजे एक राऊंड फॅब्रिक असतं फक्त, ना त्याला प्लेटिंग येतं, ना त्याला घेर येतो, ना त्याला असं छोटे छोटे प्लेट्स येतात. मला तसं प्लेट्स मध्ये ड्रेस हवं होता, असं प्लेन फॅब्रिक, असं ब्लँड नव्हतं हवं. तर मी त्यांना आधी सांगितलं, मला ड्रेस खूप जास्त घेरदार करा तुम्ही, वाटलंच तर मी एक्स्ट्रा फॅब्रिक लागलं तर तुम्हाला सांगेल. मग ते बोलले, मी ट्राय करते, ह्याच्यामध्ये जर आधी होत असेल तर आपण ह्याच्यामध्येच करू. मग मी त्यांना पूर्ण सगळं सांगितलं की मला असं असं हवंय, असं असं नको. त्यानंतर त्यांनी जे मला आखून दिलेलं जे फॅब्रिक होतं ते मी घरी घेऊन आले. आमचं वर्क स्टार्ट झालं, त्यांच्याकडे फॅब्रिक होतं, त्यांनी काम स्टार्ट केलं. तर त्यांनी मला असं सांगितलं की घेर जर तुला हवाय करायला, मी 8 मीटर्स मध्ये तुला सगळं करून देईल, फुल स्लीव्स पण हवे होते. तर ते बोलले, तुला जसा ड्रेस हवाय त्यासाठी तुला अजून 2 मीटर फॅब्रिक आणून द्यायला लागेल. मग मी म्हणलं फाईन, मी फॅब्रिक आणते, फक्त मी तुम्हाला जसं सांगितलंय तसाच शिवा. तर मी त्यांना ती इन्स्पिरेशन पण दाखवली होती की वरचं पार्ट असा हवा आणि ड्रेस इथून फ्लो व्हायला पाहिजे. तर मग ते म्हणले ठीक आहे. मग मी 2 मीटर एक्स्ट्रा फॅब्रिक आणलं, त्यांना दिलं. मग तोपर्यंत त्यांनी ड्रेस शिवला होता आणि फॅब्रिक, दुपट्ट्याचं फॅब्रिक काढलं होतं, आणि ते जे 2 मीटर्स होतं ते त्यांनी पॅन्टसाठी मागवलं होतं. अप्पर बॉडीचं फॅब्रिक माझ्याकडे होतं, तोपर्यंत त्यांनी बहुतेक प्लेटिंग ड्रेसच्या, म्हणजे जो घेरचा प्लेटिंग असेल ते आणि पॅन्ट शिवली असेल मे बी. मला प्रोफेशनल टेलरिंग मधलं नॉलेज नाहीये, माझ्या जेवढी माहिती आहे, जसं थोडंफार शिवतात मी ते सांगते. ते पण मला पुढे जाऊन शिकायचंय, ते पुढचे गोल्स आहेत. ते जर मी शिकले तर मी तुम्हाला नक्कीच सांगते. खूप लांबचं झालं, आता आपण इथलं बोलूयात.
मग त्यांना मी 2 मीटर फॅब्रिक दिलं, त्यांनी स्टिचिंग स्टार्ट केलं, वर्क झालं, वर्कचं कापड मी त्यांना नेऊन दिलं. लक्ष्मीपूजनच्या एक 3-4 दिवस आधी माझ्या बहिणीचा ड्रेस झाला. आता आम्ही 4 बहिणी होतो. 4ही बहिणींनी आम्ही कापड घेतलं होतं वेगवेगळं आणि आम्ही अनारकली म्हणजे सिमिलरच पण थोडे थोडे चेंजेस, कोणी हाफ स्लीव्ह, कोणी फुल स्लीव्ह, कोणी थोडं अप्परचं वेगळं, कोणी प्लेन, कोणी डिझाईन, असं थोडंफार चेंजेस होते. पण आम्ही अनारकली शिवायला टाकलेला. तर त्यातला माझ्या एका बहिणीचा ड्रेस शिवून मिळाला आणि तो ड्रेस पूर्ण चुकलेला होता. म्हणजे त्याचं अप्पर बॉडीचं जे होतं ते पूर्ण असं बल्की वाटत होतं, इथे फॅब्रिक असं साचत होतं. आणि त्या टेलरकडे मी आधी काम केलंय, त्यांच्याकडनं मी खूप छान छान ड्रेस शिवून घेतले, पण ह्या आधी कधीच असं झालं नाही. ह्यावेळेस आय डोंट नो कसं चुकलं त्यांच्याकडून. आणि माझी दीदी ड्रेस बघून इतकी डिसअपॉइंटेड होती आणि तो ड्रेस बघून मी पॅनिक व्हायला लागले, कारण माझा ड्रेस सुद्धा मी त्याच्याकडे दिलाय. मला माझ्या दीदीसाठी हेच होत होतं की तिच्याकडे आता लास्ट मुमेंटला कपडे नाहीयेत. 2-3 दिवसात ती जॉब करते, 2-3 दिवसात तरी किती ती शोधणार आहे आणि काय घेणार आहे. एकतर दिवाळी असा सण असतो की आपल्या सगळ्यांना छान कपडे घालायला आवडतात, आपण सगळं लुक इमॅजिन करतो, इयरिंग्स मॅचिंग घेतो, हे घेतो. आणि आमचं ऑलमोस्ट ज्वेलरी शॉपिंग, फुटवेअर शॉपिंग सगळं झालं होतं मॅच करून. आणि लास्ट मुमेंटला ओ गॉड, ड्रेस बघून असं कसं तरी राग येत होता, चिडचिड होत होती, वाईट वाटत होतं. माझी दीदीचा तर चेहरा पडला. म्हणजे विचार करा ना, तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी इतकी महागाची लेस घेताय, इतकं महागाचं फॅब्रिक घेताय. तिने पण खूप एक्सपेन्सिव्ह फॅब्रिक घेतलं होतं, एक्सपेन्सिव्ह लेस घेतली होती, माझ्यापेक्षा छान लेसेस घेतल्या होत्या, माझ्यापेक्षा छान कलर घेतला होता तिने. म्हणजे ते इतकं छान जर केलं असतं तर ते इतकं छान टर्नआउट झालं होतं. पण टेलर्सच्या चुकामुळे आय डोंट नो त्यांनी का असं केलं, की म्हणजे त्यांच्याकडनं काय चुकलं का, तिने जे सांगितलेलं ते त्यांना कळलं नाही, त्यांना असाइनमेंट कळली नाही, आय डोंट नो. पण ड्रेसला ना घेर होता, त्याच्या इथे सगळं बल्क होतं. आणि मी तुम्हाला सांगितले अनारकलीचा फ्लो इथून स्टार्ट व्हायला हवा. तर तिचा जे कट लाईन होती ती तिच्या स्टमक म्हणजे आपलं बेली बटन असतं ना, तिथे येत होते आणि तिथून खाली तो ड्रेस. म्हणजे ते इतकं विचित्र दिसत होतं लास्ट मोमेंटला. तो ड्रेस बघून मी इतकी पॅनिक झाले, मला असं झालं माझ्या ड्रेसची वाट लागली आता. त्यानंतर ना मग माझा ड्रेस मिळणार होता त्याच्या 1-2 दिवस नंतर, ऑलमोस्ट 1 दिवस नंतरच. मग मी फुल घाबरले होते आणि माझ्या 2 दीदी त्या पण घाबरल्या. त्या म्हणले की आपले पैसे पाण्यात गेलेत. आता टेन्शन सगळ्यांना होतं की ते सगळं जाऊ दे, आपण घालायचं काय. दिवाळी इतका मोठा सण असतो. ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रात राहतो, मी मराठी आहे, तुम्ही मराठी आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्यासाठी दिवाळी हा किती मोठा सण आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण छान छान कपडे घालतो. की गेले टेलरकडे आणि मला असं होतं की आता माझा ड्रेस चुकलाच आहे, बघू आता काय नाही का. मला खूप धडधड होत होतं. मग मी ड्रेस गेले आणि त्यांनी माझा ड्रेस हँगरला लावला होता आणि तो चांगला दिसत होता. आता माझ्या दीदीचा पण ड्रेस दिसायला चांगला दिसत होता, पण तो घातल्यावरती डिझास्टर होता. त्यामुळे माझी थोडी होप तिथे हे झाली. मग मी तिकडे गेले. तिथे टेलरकडे एक रूम होता, तर ते बोलले इथेच घालून बघ, कारण तुम्ही जर ड्रेस शिवून घेतलाय तर त्यात मायनर चेंजेस येतात. म्हणजे आर्म मध्ये कधी टाईट होतं, लूज होतं, कधी बस्ट मध्ये टाईट होतं, लूज होतं, कधी वेस्टला टाईट होतं, लूज होतं. जे छोटे चेंजेस असतात ते तिथे थोडीशी शिलाई मारून आपल्याला परत देतात. मग मी तिचा ड्रेस ट्राय केला आणि बाय गॉड्स ग्रेस किंवा देवाची माझ्यावर कुठली कृपा आहे, गणपती बाप्पा मोरया, मी काय पुण्य केलं आय डोंट नो, पण माझा ड्रेस खूप छान शिवला होता. त्याच्यात काहीच चुकलं नव्हतं. आपण जे इमॅजिन करतो त्याचं आउटपुट थोडंफार डिफरंट असतं, म्हणजे ड्रेसमध्येच की कसं दिसणार काय दिसणार आहे. पण मी जसं इमॅजिन केलं ते त्यापेक्षा पण छान झालं होतं. तर मी खूप हॅपी होते, खूप खुश झालते. आता पण मला खुशी होतीये. मी ड्रेस घेतला आणि ड्रेसची शिलाई झाली होती 1100 रुपये, म्हणजे 1100 रुपये, 1100 रुपीज. तर मग मी ड्रेस घेतला आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ड्रेस किती छान दिसतो. द शो स्टॉपर माय अनारकली ड्रेस. आता माझा हा ड्रेस तुम्हाला जे मी सांगितलं वर्कचं, ते बघा असं एकदम असं हे वर्क आहे आणि मागे फक्त स्टोन स्टिक केलेत. इथे पण मला मण्यांची एक लाईन करायची होती, पण खूप लेट झालं होतं. त्यामुळे आम्ही हे जेव्हा ड्रेस शिवून आला, ज्या दिवशी ड्रेस शिवून आला त्या रात्री मी हे लक्ष्मीपूजनच्या 1 दिवस आधी मी हे स्टोन इथे स्टिक केलेत. आणि इथे एक नॉड आहे. आणि हे बघा मी तुम्हाला सांगत होते ना की मला जी आपलं जे अप्पर बेस असतं, हे जे आपलं अप्पर बेस आहे त्याच्या मला शिलाई एकदम इथून हवी होती. आता इथे 1 सेंटीमीटर फॅब्रिक आहे, ते पण काय इथे फ्लावर आहे, तुम्ही बघू शकता इथे फ्लावर आहे म्हणून तिथून 1 सेंटीमीटर फॅब्रिक आहे आणि खाली लगेच ड्रेस आहे, म्हणून तो ड्रेसचा जो फ्लो एकदम इथून असं फ्लो होतो तो खूप छान दिसतो. सो ही प्रोसिजर होती माझ्या आउटफिट फ्रॉम स्क्रॅचची. सो सॉरी गाईज, मी वर्कचं सांगायला विसरले. वर्कचं सामान मी 300 ते 350 रुपयाचं घेतलं. तर पूर्ण आउटफिटचं टोटल आहे इतकं.
तर काही जणांना महाग वाटेल, काही जणांना स्वस्त वाटेल. तर तुम्ही पण आउटफिट फ्रॉम स्क्रॅच बनवू शकता. जर तुम्ही वर्कचा पार्ट स्किप केला तर कमी वेळात खूप छान आउटफिट बनवू शकता. तर नक्की आउटफिट बनवा. तुम्ही जर काय बनवलं मला फोटो शेअर करा, मी स्टोरीला टाकेल, ऍड बॅक करेल आणि मला नक्की मेसेज करा, मला कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील टेलरिंग बाबतीत, फॅब्रिक बाबतीत, लेस बाबतीत किंवा काही रिकमेंडेशन पण असतील की तू इथून फॅब्रिक घे, इथून लेस घे, इथं असं आहे तसं, ते पण मला सांगा. मी नेक्स्ट टाइम तिथे नक्की जाईल. स्टे ट्यून, खूप छान छान व्हिडिओज आता येणार आहेत. आणि थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. आणि हे इयरिंग्स मी घेतले त्या आउटफिट वरती. हे इयरिंग्स मी घेतले लक्ष्मी रोड मधून, तुळशीबाग. इतके सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये माझ्या आउटफिटचा कलर सुद्धा आहे. हे फक्त मला मिळाले 150 रुपीजला. शॉप ऍड्रेस मी नेक्स्ट टाइम नक्की देईल. आणि इथे आहे आपलं फायनल आउटफिट. थँक्यू सो मच फॉर ऑल युअर लव्ह अँड सपोर्ट. खरंच खरंच थँक्यू. मी खूप ग्रेटफुल आहे. तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओवरती इतकं प्रेम देताय. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणते हवेत ते सांगा. खूप ब्लॉग येणार आहे, आउटफिट फ्रॉम स्क्रॅच पण येणार आहे, कारण आता माझ्या अजून एक बहिणीचं लग्न येते. तर मी खूप काय काय प्लॅन करतेय. तुमच्याकडे काही आयडियाज असतील मला नक्की सांगा. व्हिडिओच्या लिंक शेअर करा. आणि इथेच आपण व्हिडिओ एंड करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि बाय. लव्ह यू ऑल.